प्रत्येक स्त्रीची सकाळ ही किचनपासूनच होते की नाही. मग ती स्त्री बाहेर जॉब करणारी असो किंवा घरात घरकाम करणारी असो, प्रत्येकीला सकाळी उठल्या उठल्या आधी किचनमध्येच यावं लागतं. माझंही तसंच आहे. पहाटे 5 वाजता माझा दिवस चालू होतो आणि सगळ्यात आधी आहे ना, मी गरम पाणी करून पित असते आणि मग बाकीची कामं. तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. मग पूर्ण किचन ओटा मी साफ करून घेते आणि मगच कामाला सुरुवात करते. तर इथे मी पूर्ण किचन ओटा हा साफ करून घेतला आहे आणि मग फ्रीजमधून आहे ना, मी सगळ्या वस्तू काढून घेते. इथे दुधाचा गंज, आज मेथीची भाजी करायची आहे तर मग ती मेथीची भाजी वगैरे सगळं मी इथे काढून घेते आहे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार. तर आता मेथीची भाजी आज डब्याला करायची आहे तर मी मेथीची भाजी आधी धुवून घेते आणि जरा वेळ ना ती तशीच पाण्यामध्ये ठेवते, म्हणजे ती कशी छान अशी टवटवीत होते. म्हणून इथे मी मेथीची भाजी आहे ना, ही अशी पाण्यात बुडवून ठेवलेली आहे. मग नाश्त्यासाठी मला रागी मॉल्ट करायचं होतं, तर हे मी नाचणीचं आहे ना सत्व आणलं होतं, तर तेच मी इथे करते आहे. आणि त्यात थोडंसं पाणी आणि एक गुळाचा खडा मी टाकलेला आहे, कारण ते शुगर फ्री होतं, त्यामुळे त्यात थोडंसं काहीतरी गोड हवं म्हणून मग गुळाचा खडा इथे टाकलेला आहे. इथे ना त्याला सतत हलवायला लागतं, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात. मग मी त्याच्यात आहे ना जिरं पावडर आणि किंचित मीठ टाकलेलं आहे आणि हे असं रागी मळ तयार करून ठेवले. गार झालं की कसं ज्यांना हवं ते मग घेऊन खातील म्हणून. मग नंतर मग पीठ मळायची कामं माझी इथे चालू आहे. आता पीठ मी सकाळीच मळते, पण कधी हाताने कधी फूड प्रोसेसरमध्ये मळते, कारण जसा वेळ असेल तसं मग मी इथं करते. पण शक्यतो सकाळ सकाळी ना कसं फूड प्रोसेसरमध्येच पीठ मळते, कारण रात्री मी कधी पीठ मळून ठेवत नाही, त्यामुळे मग सकाळी पटकन व्हावं म्हणून मी इथे फूड प्रोसेसरमध्येच पीठ मळून घेतलेलं आहे. आणि मग काय भाजीला फोडणी दिली, कांदा टोमॅटो डाळ वगैरे घालून इथे मी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि भाजी वगैरे एका बाजूला शिजायला ठेवली आणि मग बाकीची कामं करायला मी घेतलेली आहेत. मेथीची भाजी आहे ना गावावरून आणली होती आणि मग ती पटकन करून टाकायची म्हणून मग मी इथे केली आहे, कारण नंतर मग ती ठेवून दिली आणि मग थोड्या दिवसांनी केली तर मग तिची चव आहे ना थोडी वेगळी लागते, म्हणून मग आणि छान फ्रेश होती म्हणून मग केली. आणि मग इथे मी चपात्या ज्या आहेत त्या करून घेते आहे. आता चपात्या आहेत ना मी दुपारच्या पण आत्ताच करून घेते, कारण मग नंतर मग पुन्हा मग ते चपाती वगैरे करणं आणि मग पुन्हा किचन ओटा पूर्ण घाण होतं ना, म्हणून मग मी सकाळीच डब्याच्या पण करते आणि दुपारच्या जेवणाच्या पण करते. मग आता घरात जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने मग मी इथे चपात्या करत असते, पण सकाळीच करत असते. तर इथे माझ्या चपात्या पण करून झालेल्या आहेत. आणि सकाळी जर सगळा स्वयंपाक वगैरे तयार झाला ना तर मग नंतर मग बाकीच्या कामांना सुद्धा वेळ मिळतो, म्हणून मग मी इथे सकाळीच सगळा स्वयंपाक वगैरे जो काय आहे तो करून घेत असते. लगेच मग जे काय पीठ वगैरे सांडलं होतं ते सगळं पुसून घेतलं आणि मग डबा मी इथे भरते आहे. तर आता डब्याला मेथीची भाजी आणि पोळ्या आणि गोड काहीतरी हवं असतं डब्याला रोज, म्हणून मग मी इथे ना तिळगुळाच्या वड्या होत्या त्याच डब्यात देते आहे. तर आता इथे डबा तर पूर्ण रेडी आहे आणि मग बाकीची कामं, आता डबा झाला मग बाकीच्या कामांना मी लागते. नाश्ता वगैरे करून मी बाकीच्या कामांना लागते, कारण डबा झाला की आधी नाश्ता करून घेते आणि नंतर मग बाकीची जी कामं. आता इथे धुतलेली कपडे होती त्याच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या, तर मी त्या घड्या वगैरे घालून कपाटात कपडे जी काय आहेत ती ठेवून देते आणि मग पुन्हा किचनमध्ये येऊन बाकी किचन ओटा मग मी साफ करत असते. आणि पुन्हा आता पुढचे 1.5 ते 2 तास माझे किचनमध्येच जाणार आहेत, कारण
फक्त किचन ओटा आवरणं, भांडी घासणं वगैरे नाही नसतं माझं. इतर पण माझी बरीच साफसफाई वगैरे रोजच म्हणजे होते. थोडंफार मी रोज काही ना काहीतरी साफ करत असते. आणि मग त्यातच माझ्या इथे किचनमध्ये 2 तास सहज जातात. आता 9 वाजता मी किचनमध्ये बरोबर येते आणि मी बरोबर घड्याळाच्या काट्यावरती उठते आणि कामाला लागते. कारण 11 वाजेपर्यंत मला सगळं उरकायचं असतं. आणि मग इथे पूर्ण साफसफाई वगैरे करून हा किचन ओटा वगैरे पूर्ण मी साफ करून भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत. मग काही नाही, छोटी मोठी कामं तर चालूच असतात. रोज काही ना काहीतरी एखादं काम निघतंच आणि त्यातच वेळ निघून जातो. तर इथे हँडवॉश संपलं होतं, तर मी हँडवॉश फिल करून घेतलेला आहे. तुम्हाला माझा हा डेली ब्लॉग कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी मोटिवेट होईल आणि तुमच्यापर्यंत असे छान छान व्हिडिओज घेऊन येत राहील. नंतर इथे पूर्ण भांडी वगैरे सगळी साफ करून मी ट्रॉलीजमध्ये ठेवलेली आहे. आता प्रत्येक भांडं पुसून ठेवत असते, कारण पुन्हा कसं होतं किचन ट्रॉली वगैरे खराब झाली की ते कामं आपल्यालाच वाढतात. त्यामुळे आधीच ते व्यवस्थित मी भांडी सगळी पुसून वगैरे ठेवत असते. हां, आता कधी कंटाळा वगैरे आला तर तशी मी ठेवते, तसं काही नाही. तर इथे पूर्ण माझं सगळी कामं झालेली आहेत सकाळची. आणि हा फायनल शूट मी घेतला आहे. पूर्ण किचन दिवसभर हे असंच असतं 5 वाजेपर्यंत. 5 वाजता पुन्हा घरात सगळेजण यायला लागतात आणि एक वस्तू बाहेर काढल्या जातात. आणि तर अशा पद्धतीने माझा हा दिवस तर गेलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील, म्हणजे व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि काही सजेशन्स असतील तुमचे तर ते सुद्धा मला नक्की सांगा. मी ते सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. ही तर छोटीशी सुरुवात आहे माझी डेली ब्लॉगिंग करण्याची, आणि हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत जातील. ते तुम्हाला सुद्धा दिसतीलच. तर असाच सपोर्ट करत राहा. आणि ज्यांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला आहे त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. चला तर मग भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.